नमस्कार लाडक्या ताईंनो, नमस्कार. तर लाडक्या ताईंसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. बघा, तर लाडक्या ताईंना सत्य माहिती कोणीही सांगत नाही. बघा, तर ताईंनो, मी आज यूट्यूबवर गेलो होतो आणि त्यामध्ये मी असे अनेक व्हिडिओ पाहिले, अनेक न्यूज पाहिल्या, ज्यामध्ये की लाडक्या ताईंबद्दल चुकीची माहिती दिली जाते. म्हणजे की जे काय हप्ता आहे याबद्दल चुकीची माहिती दिली जाते की नेमका हप्ता कधी मिळणार आणि किती मिळणार. बघा, इतक्या चुकीच्या माहिती देण्यात येत आहे की जवळपास लाडक्या बहिणींना असेही सांगितले जाते की 25,000 अनुदान मिळणार. बघा, तर इतक्या चुकीच्या माहिती या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी यूट्यूबवर टाकतात. तर आपण विचार केला की नेमकं सत्य माहिती या ठिकाणी काय आहे, ही या ठिकाणी लाडक्या ताईंना कळली पाहिजे. तर बघा, आता एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना, लाडक्या ताईंना 2100 रुपये प्लस 1500 रुपये म्हणजे की कधीपासून मिळणार. बघा, 2100 प्लस 1500 म्हणजे मी काय तुम्हाला या ठिकाणी जाणून घ्या, जास्तीचे पैसे सांगत नाही. 3-3.5 का 4,000 की हे बघा, असं मी तुम्हाला काही सांगत नाही. तर बघा, तुम्हाला 1500 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर जाणून घ्या नेमकं 1500 रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार. तर बघा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचे जर सांगायचे जर झाले तर तुम्हाला सपशेलपणे बघा, जी काय लाडकी बहीण योजना आहे, तर या लाडकी बहीण योजनेला 2100 रुपयांचं जे काही आश्वासन दिलं होतं महायुतीच्या सरकारनं, महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी महिलांना आश्वासन दिले होते की लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांचा हप्ता या दिवसापासून आम्ही तुम्हाला देणार असे आश्वासन दिले होते. म्हणजे की कधी निवडणूक झाल्यावर. बघा, निवडणूक झाल्यावर 2100 रुपये आम्ही तुम्हाला देऊ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः म्हणले होते. परंतु या वचनाची पूर्तता झालेली नाही. हे जे काय वचन आहे हे वचन फक्त वचनच राहिलेलं आहे, कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांच्या भावनांसोबत खेळण्यात आलेलं आहे. बघा, 2100 रुपये तुम्हाला करण्यात आलेलं नाही, ही स्पष्टपणे माहिती आहे. अजितदादांनी पण यावर विरोध केलेला आहे की 2100 रुपये लवकर लाडक्या बहिणींना करायचे नाहीत. तर कधी मिळणार लाडक्या बहिणींना 2100 रुपये, हे देखील महत्त्वाची बातमी आहे. तर जाणून घ्या, नेमकं लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्यासाठी अजून 3 वर्षाचा देखील कालावधी लागू शकतो. म्हणजे की पुढची निवडणूकच जवळ येईल. तर तुम्हाला पुढच्या निवडणुकीच्या जवळजवळ 2100 रुपये करू शकतात. परंतु आपल्या चॅनलच्या मते असं काही नाही की लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये मिळतील. तर जाणून घ्या की नेमकं 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार, ही तर सर्व महिलांना उत्सुकता लागलेली आहे. कारण की यूट्यूबवर अनेक असे चुकीची माहिती लाडक्या ताईंना मिळत आहे. बघा, तर मग या ठिकाणी महिलांना या ठिकाणी 1500 रुपये तर मिळतात. परंतु बघा, आतापर्यंत महिलांना 9 हप्ते मिळाले आहेत आणि 10वा हप्ता वाटपाची या ठिकाणी प्रक्रिया सुरू होणार आहे. बघा, यातच एप्रिल महिन्याचा एक हप्त्याबाबत मोठी महत्त्वाची अपडेट. तर एप्रिल महिन्याचा जो काय 3रा आठवडा किंवा 4था आठवडा आहे, तर या आठवड्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेत गेल्या 3 ते 4 महिन्यापासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा झालेले आहे. त्यामुळे महिन्यात देखील बघा, हे जो काय महिना आहे या महिन्यामध्ये देखील लाडक्या ताईंना नेमकं शेवटचा जो काय आठवडा आहे यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. बघा, तर आता काही यूट्यूबर असे अनेक खोटे व्हिडिओ बनतात की आज रामनवमी आहे, तर रामनवमी निमित्त महिलांना 2100 प्लस 300, 2100 प्लस 2100 असे की या ठिकाणी खोटे व्हिडिओ बनवतात. पण जाणून घ्या, एप्रिलचा हप्ता लांबणार आहे. बघा, कसा लांबणार आहे की तुम्हाला तर माहीतच आहे की आतापर्यंत जो काय हप्ते आहे हे लवकर महिलांना मिळालेले नाहीत. बघा, मागचे देखील काही कारण आहे, ते आपण लक्षामध्ये घेतले पाहिजे. आता लाडकी जी काय बहीण योजना आहे, तर या बहीण योजनेच्या संदर्भामधील प्रत्येक वेळेस महिलांना हप्ते हे खूप उशिरा मिळतात. तर आता काय झालं होतं मागे की 2 हप्ते एकत्र म्हणजे की 1500 प्लस 1500 आता खरंच मिळाले होते मागं, म्हणजे की 3000 रुपये महिलांना मिळाले होते 2 या ठिकाणी महिन्यांचे. तर त्यामुळे सरकार जे काय आहे हे महिलांना या ठिकाणी विलंब देखील करू शकते हप्ता देण्यामध्ये. तर बघा, महिलांना जे काय हप्ता आहे तर हे हप्ता कदाचित या ठिकाणी खूप जास्त कालावधी देखील लागू शकतो. तर बघा, लक्षामध्ये घ्या, जे काय महायुती सरकार आहे हे महायुती सरकार फसवणुकीचं सरकार आहे, कारण या सरकारने खूप जास्त फसवणूक केली आहे. आता मी मुद्द्याचं तुम्हाला सांगणार आहे की जे तुम्हाला
अनेक यूट्यूबर सांगत नाही. तर बघा जे काय मुद्द्याची गोष्ट आहे ती म्हणजे की जाणून घ्या की लाडक्या बहिणींना या ठिकाणी धोका दिलेला आहे महायुतीच्या सरकारने, कारण त्यांना 2100 रुपये करण्यात आलेले नाही. जाणून घ्या, जेव्हा या ठिकाणी निवडणुका सुरू होत्या, जेव्हा निवडणुका झाल्या नव्हत्या, तेव्हा सरकारने असे किती खोटे आश्वासन दिलेले आहे. तुम्ही या ठिकाणी मेसेज करून आपल्याला नक्की सांगा की सरकारने असे किती खोटे बोलले आहे की महिलांना आम्ही हे करणार ते करणार, आम्ही वाटलं तर 3000 पण करू महिलांसाठी. बघा 2100 रुपयेच या ठिकाणी सरकार करीना नाही, महिलांना करण्यात येणार नाही. तर 3000 रुपये कधीपासून करणार हे देखील कळायला पाहिजे महिलांना, कारण यूट्यूबवर देखील अनेक फेक बातम्या येतात ज्यामध्ये की महिलांना सांगितलं ते की इतके पैसे मिळणार. बघा हे लबाड सरकार आहे, खरं सांगायला गेले तर लबाड सरकार आहे. आणि हे सरकार जे काय आहे हे गरीब जनतेला फसवत आहे. कारण की जरा तुम्ही विचार करा, जे काय आपले बळीराजा आहे, जो काय आपला शेतकरी आहे, ज्यामुळे आपल्याला अन्न खायला मिळते, त्या शेतकऱ्याची पण काळजी ह्या सरकारला नाही. कारण या सरकारने शेतकऱ्याला कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, परंतु ते देखील आश्वासनाची पूर्तता झाली नाही. की बघा शेतकऱ्याला स्पष्टपणे सांगितलं होते की निवडून आलेच आम्ही तुम्हाला 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहोत. बघा 3 लाखापर्यंत कर्जमाफी करणार आहोत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तर असे म्हणले होते की शेतकऱ्याचा जो काय सातबारा आहे ते आम्ही या ठिकाणी कोराच करणार आहोत, म्हणजे की आम्ही शेतकऱ्यावर कर्जा ठेवणारच नाही. परंतु तसं काही झालेलं नाही. शेतकऱ्याचं देखील मन जे काय आहे ते दुखलेलं आहे. शेतकऱ्याला पण कर्जमाफी जी काय आहे ती मिळालेली नाही. म्हणजे की बघा शेतकरी हे खूप ताणात आहे. बघा शेतकऱ्याला पण कर्ज जे काय आहे हे मिळत नाही. आता काय झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये जो काय बळीराजा आहे याच्यावर खूप ताण येत आहे, कारण की त्याला आता बी भरण्यासाठी पैसे मिळत नाही. बघा आपला तर मुद्दा आहे लाडकी बहीण योजनेचा, पण बघा मुद्दा निघलेलाच आहे. तर सांगायचं जर झाले तर हे सरकार धोकादायक सरकार आहे, हे सरकार लुबाडू सरकार आहे. कारण या सरकारने शेतकऱ्याला देखील फसवलं आहे आणि लाडक्या बहिणींना देखील फसवलं आहे. कारण की बघा हे सरकार खोटं बोलून स्थापन झालेलं सरकार आहे. या सरकारने काय केलेलं आहे, शेतकऱ्यांच्या भावनांसोबत खेळलेलं सरकार आहे. आणि आजकाल परवा म्हणजे की जाणून घ्या, जवळपास 10 ते 15 दिवसांपूर्वीच अजितदादा पवार यांचे 28 तारखेला भाषण झाले होते, 28 मार्चला. तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना म्हणलं की आपापले पैसे भरा पीक कर्जाचे, कारण जर तुम्ही पैसे नाही भरले तर तुम्हाला कर्ज हे पुन्हा मिळणार नाही आणि आम्ही या ठिकाणी कर्ज माफी करणार नाहीत, असं स्पष्टपणे अजितदादा पवार यांनी सांगितलं. म्हणजे की बघा हे सरकार किती खोटं बोलणारं सरकार आहे. जो काय सरडे आहे, जो काय गिरगिट आहे, तो पण इतक्या लवकर रंग बदलीत नाही. हे सरकार जवळपास 1 वर्षाला ते 5 मिनिटाला असे रंग बदलीत आहे. काळा, निळा, पिवळा असे खूप सारे रंग ह्या सरकारचे आहेत. आणि हे सरकार किती फसवणूक करीत आहे गोरगरीब जनतेची, लक्षामध्ये घेण्यासारखी बाब आहे. खास म्हणून तर अजितदादा पवार त्यांचा शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि लाडक्या बहिणींना 2100 असा करण्याचा विरोध आहे, सतत विरोध आहे त्यांचा, खरं जर सांगायचं झालं. परंतु आपले जे काय एकनाथ शिंदे आहे यांचा कसलाही विरोध नाही. तर ही या ठिकाणी सत्य माहिती आहे. आणि जाणून घ्या की नेमकं आता खरंच शेतकऱ्याला देखील कर्जमाफी होईल का? तर बघा शेतकऱ्याला देखील कर्जमाफी लवकरात लवकर होणार नाही. लाडक्या बहिणींना पण 2100 रुपये लवकरात लवकर होणार नाही. तर नेमकं आता ह्या दोन्ही गोष्टी कधी होणार? तर जाणून घ्या, हे नेमकं दोन्ही गोष्टी जेव्हा पुढील निवडणूक जवळ येईल तेव्हा या ठिकाणी ही गोष्ट पूर्ण होईल. तर माता बहिणींनो, शेतकरी बंधूंनो, सत्य माहिती ही होती. धन्यवाद.